या ठिकाणी अनिल कांबळे आणि बालाजी बनसोडे यांना मी विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रेखाताई ठाकूर यांना विनंती आहे की आपण जमलेल्या जनसमुदायास मार्गदर्शन करायचं। सन्माननीय रेखाताई ठाकूर। या आरक्षण बचाव यात्रेचं या औसा तालुक्याच्या ठिकाणी ही जी सभा आहे या सभेला संबोधित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आदरणीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचावर ओबीसीचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर जमलेल्या औसा नगरीतील बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये आणि याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रातील जो गरीब मराठा आहे या गरीब आरक्षणाची मागणी पुढे आलेली आहे। गरीब मराठ्यांच्या ह्या मागणीला देत असतानाच हेही सांगितलं मराठा समूह जो आहे हा ओबीसी ज्यांना आपण म्हणतो शैक्षणिक आणि सामाजिक या ठिकाणच्या 350 जाती आहेत। देखील आज त्यांची जी परिस्थिती आहे, गरिबी आहे, मागासलेपण आहे, याचा विचार करता या ठिकाणच्या गरीब मराठ्यांना देखील आरक्षण मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे। की हे सांगत असताना वंचितने असंही सांगितलं की ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे आज 27.5% आरक्षण ओबीसींना आहे आणि ह्या 27.5% ओबीसीच्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या 350 जाती आहेत। त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, त्यांच्यासाठी वेगळ्या ताटाची तरतूद करायला आमचा पाठिंबा आहे। परंतु आपण असं बघत आहे पाहिजे अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे, त्याच्यासाठी उपोषण केलं जात आहे, आमरण उपोषण। त्याच्यासाठी लाखाचे मोर्चे काढले जात आहेत, सभा घेतल्या जात आहेत आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या गावागावामधला जो ओबीसी आहे हा ओबीसी भयभीत आहे। या ओबीसीला खरं म्हटलं तर गेल्या 75 वर्षामध्ये खूप मागासले पण तर आहेच, परंतु राजकारणामध्ये देखील त्याला पुढे येऊ दिलं जात नाही। गावागावामध्ये एक प्रकारची दादागिरी त्याच्या विरोधामध्ये असते। आता त्याला जे आरक्षण आहे या आरक्षणामुळे आज ओबीसींमधल्या नवीन पिढीला डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होण्याची संधी आहे। इकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, याच्यामध्ये देखील ओबीसीला राजकीय आरक्षण होतं, परंतु हे राजकीय आरक्षण गेल्या काही दिवसांमध्ये रद्द झालेलं आहे, संपवण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की ओबीसी
किती मागास आहेत आणि त्यांची किती संख्या आहे याच्याबद्दलचं जी पाहणी करणं सरकारचं कर्तव्य होतं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते केलं नव्हतं. याही सरकारने ते केलेलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलेलं आहे. आणि म्हणून आज ओबीसीसाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये आरक्षण राहिलेलं नाही. आणि संपूर्ण ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जर का स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपण पाहिला तर हे आरक्षण मिळू नये याच्यासाठी या ठिकाणच्या नेहरूंपासूनच्या काँग्रेस सरकारांनी, नेहरू नंतर इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी सर्वांनीच विरोध केलेला होता. आपल्याला ओबीसींना आरक्षण देण्याचं काम व्हीपी सिंगांनी केलं आणि व्हीपी सिंगांच्या घोषणेनंतर आपण पाहिलं की त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये अनेक केसेस गेल्या, त्याला आक्षेप घेण्यात आले, आंदोलनं करण्यात आली, हिंसक आंदोलनं झाली. परंतु त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने 92 साली हे आरक्षण दिलं. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ओबीसींना आरक्षण. आंबेडकरांनी राजीनामा दिला होता परंतु 40 वर्ष हा प्रश्न भिजत ठेवला आणि 92 साली व्हीपी सिंगांनी ओबीसींच्या मुळे त्यांना आरक्षण मिळालं. परंतु वेळोवेळी जेव्हा ओबीसींच्या आरक्षणाचा विषय आलेला आहे तेव्हा या ठिकाणचे प्रस्थापित पक्ष या आरक्षणाच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी कारस्थान करून त्या ठिकाणी हिंसा घडवून आणतात. हा या देशाचा 75 वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस ओबीसींच्या ताटामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी करून त्याच्यासाठी आमरण उपोषण झालं, त्याच्यासाठी लाखाचे मोर्चे आणि सभा होत आहेत, त्याला प्रतिसाद देऊन आताचं जे सरकार आहे शिंदे सरकार, या सरकारने गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 55 लाख सर्टिफिकेट वाटलेली आहेत. ही 55 लाख सर्टिफिकेट जी आहेत त्याला पुरेसा कायदेशीर आधार नाही. कायद्यामध्ये पळवाटा काढून ही सर्टिफिकेट वाटण्यात आलेली आहेत. म्हणून वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली 55 लाख सर्टिफिकेट रद्द झाली पाहिजेत. दुसरा महत्वाचा विषय, सगळे सोयरेचा कायदा काढायला सांगितलेला आहे. मनोज जरांगे त्याच्यासाठी खूप आग्रही आहेत. परंतु आम्ही हे त्यांना सांगत आहोत की या ठिकाणच्या गरीब मराठ्यांचा प्रश्न आम्ही समजून घेतला आहे, च्या मदतीला आम्ही तयार आहोत. त्यांना आरक्षण कसं मिळवून द्यायचं याच्यासाठी कायद्यामधून आपल्याला मार्ग काढावा लागेल. परंतु आपण ओबीसीच्या ताटामध्ये येण्याचं काम करू नका. परंतु ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रामधला जो गावागावातला ओबीसी आहे हा बिथरलेला आहे. या ओबीसीला भयभीत, त्या कायद्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे या मागणीसाठी आली पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन आज ही बचाव यात्रा महाराष्ट्राच्या गावागावांमधून फिरत आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने हा विषय ऐकण्यासाठी जमलेले आहात. याच्याबद्दल मी आपलं स्वागत करते. अतिशय महत्त्वाचं सांगितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दुर्बल वंचित घटकांवरती हल्ले होता कामा नयेत याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करते आणि मी आपली रजा घेते.